म्हणतात ना, कुठल्याही भाजीची करण्याची पद्धत बदलली की चव बदलते. तर वांगे हे उभे कापमध्ये चिरून धुवून ते कपड्याने पुसून घेतलेले आहेत. तर कढईमध्ये थोडंसं जास्त तेल घ्यायचं, त्यामध्ये काप घालायचे आणि मध्यम आचेवर फ्राय करून घ्यायचे आहेत. एकसारखं हलवत फ्राय करून घ्यायचे आहेत. हलवायचं अजिबात थांबायचं नाही आहे. तर हे फ्राय झाले का चेक करायचं. तर फ्राय झालेले आहेत. अगदी 2 मिनिटांमध्ये मध्यम आचेवर फ्राय झालेले आहेत. तर काढून घेऊया. त्याच तेलामध्ये मोहरी, जिरं आणि बारीक कट केलेला कांदा घातला, ठेचलेला लसूण घातला, हलकंसं परतून घेतलं. टोमॅटोही घालायचं आणि कांदा टोमॅटो छान असं परतून घ्यायचं. तर कांदा टोमॅटो परतलं की त्यामध्ये आवश्यकतेनुसार काही मसाले घालूया. हळद घातली, लाल मिरची पावडर, घरगुती काळा मसाला. मसालेही छान असे परतून घ्यायचे आहेत. मसाले परतले की त्यामध्ये फ्राय केलेले वांग्याचे काप घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं आणि यावरती पाण्याचा थोडासा शिपका द्यायचा आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर 1-2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. पुन्हा झाकण काढून त्यावरती जाडसर शेंगदाण्याचा 1 चमचा कूट घालायचा, मिक्स करून घ्यायचं. शेवटी त्यावरती कोथिंबीर घालायची. पुन्हा झाकण ठेवून 1 मिनिटं वाफ काढून घ्यायची. अशी भन्नाट अशी चवीची वांग्याची ही सुक्की भाजी तयार झालेली आहे. आवडली तर लाईक अँड